नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे लिखित नियती या कादंबरीचा 5वा भाग. का आलायस? तो काही बोलला नाही. नजर खाली. झाले? उकिरडे हुंगून झाले? तो गप्प. हद्द झाली तुझी. आता का इथे आलायस? अहो, काहीही काय बोलताय तुम्ही? शरम वाटते प्रश्न विचारायला? तो गप्प. कुठे होता 60 दिवस? मी गावी. खोटं बोलतोयस? त्या मीनाक्षीबरोबर नंगानाच सुरू होता. कोणी सांगितलं? सांगायला हवंय कशाला? स्कूटर थेट कॉलेजमध्ये येत होती. ती 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 मागे लागली होती आग्रह करून. मग आग्रह करून कोणी माती खायला दिली तर खाशील? तो गप्प. गेली का ती? तो काहीच बोलला नाही. ती गेली. मज्जा करून गेली. तू नाही गेलास. माझं चुकलं. लहान बाळ आहेस? चॉकलेट देऊन तुला फसवून नेलं का? कोण आहेस तू? अरे, आपले आईवडील काय करतात, आपण काय करतो याचा काही विचार? पोटात निखारे घालून तुला शिकायला पाठवला आणि तू हे शिकतोयस? तरुण आहेस, सुंदर आहेस, याचा अर्थ स्वैराचाराचं परमिट नाही मिळालं तुला. आणि तसं वागायचं असेल तर कॉलेजला आलंच कशाला पाहिजे? कुत्री येतात का कॉलेजमध्ये? जा ना बाहेर. पवित्र परिसरात कशाला पाय ठेवतोयस? रोड रोमिओ अशी पदवी तरी मिळेल. मॅडम, तिने बोळ्यानं दूध पितोस का तू? तिने नेलं, तिने फिरवलं, तिने शेण खायला घातलं. श्रीमंतांची मुलगी आहे ती. ती नाही शेण खाणार. हौस भागवून घेतली, मौज केली, खेळणं केलं तुझं. पुन्हा नाही असं. विषवेलीला अमृताची फळं येत नाहीत. मी चांगला वागेन. चांगल्या वाईटातला फरक कळतो का रे तुला? हे कॉलेज आहे. तरुण तरुणींचा इथे वावर आहे. लांडगा कोल्हा इथे आला तर त्याची मनोवृत्ती, नजर नाही बदलणार. मॅडम, मला वाटतं इथे मी बोलून उपयोग होईल असं नाही. दगडात पाणी मुरत नाही, चाळणीत पाणी थांबत नाही. तरीही मी स्पष्ट बोलणारी, बेधडक बोलणारी म्हणून प्रसिद्ध आहे. तो उठला, निघाला. 1 मिनिट. प्रत्येक क्षणी विचार करावा. या क्षणी माझी आई, माझे वडील काय करत असतील? भाऊ, वहिनी काय करत असतील? का करतात ते? मृत्यूपर्यंत त्यांनी केलंच पाहिजे का ते? पोटभर अन्न, चिंतामुक्त झोप नको त्यांना? जा. तो गेला. त्याचे डोळे भरून आले होते. हॉस्टेलवर आला. कॉटवर अंग टाकलं, तसाच पडून राहिला. जेवायला सुद्धा गेला नाही. पोट उपाशी होतं. भूक मरून गेली होती. काय चुकलं होतं वनमालाचं? चुकला होता प्रताप. मीनाक्षीचं थिल्लर वागणं लक्षात यायला हवं होतं. हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागे. केवळ 1-2 तासाच्या ओळखीत कोणी फिरायला घेऊन जातं का? पण गेलास. गोड वाटत होतं. स्वतःला भाग्यवंत समजत होतास. एखाद्या कठपुतळीसारखा वागलास. तिला हवं ते तिने घेतलं. देताना साधा विचार नाही की कुणीतरी आपलं आहे त्याला काय देणार. निर्जीव ओंडका पाण्याच्या गतीबरोबर वाहतो. प्रवाहातून बाहेर यायचं बळ नसतं, इच्छाही नसते. पाण्यावर डुंबत जातोय, झुलत जातोय, हा आनंद. पण पाण्याबरोबर कड्यावरनं कोसळलं की होतात ते तुकडे. तुकडेच झाले. मीनाक्षीनी मनमुराद आनंद लुटला, वेडा केरून टाकला, धुंदीत ठेवलं आणि गेली निघून. जाणार आहे सांगितलं? नाही. पत्ता दिला? नाही. पुन्हा कधी भेटणार? माहिती नाही. इकडे झुरलं कोण? फसलं कोण? वेडा कोण ठरला? प्रताप.
4 दिवसांच्या पश्चात्तापानंतर, भयानक शिक्षेनंतर तो वनमालाकडे गेला तर लांडगा, कोल्हा, रवंथ करणारा, उकिरडा फुंकणारा. चूक कोणाची? प्रतापची, एकट्याची. कोणी येईल, स्कूटरवर बसवेल, घेऊन जाईल, चालेल का? तू कोण, कशासाठी इथे आलायस? कोणीतरी जीव गुंतवलाय, कशाचंच भान नाही. माणसाला मेंदू असतो, विचार करता येतो. मेंदू गहाण ठेवलाय का? 5-6 हजार विद्यार्थी विद्यार्थिनींचं कॉलेज तुलाच का घेऊन गेली मीनाक्षी? तुझ्या सौंदर्याचा सौदाच नाही का हा? तू विकाऊ आहेस का? निर्जीव. प्रश्नांचे कोरडे मनावर ओढले जात होते. चुकलंच आपलं. सकाळीही उठला नाही. अनंत अपराधी शिक्षा भोगून झाली नव्हती, तसाच पडून राहिला. प्रताप सापकाळ, कोणतरी भेटाय आलंय. बाहेरून शिपायानं बाळूनं आवाज दिला. बाळू हॉस्टेलचा शिपाई. अनेक इंगळ्या ढासल्या. वाटलं मीनाक्षी आली. पुन्हा तेच, लांडग्या मागे शेळी. बाहेर येतो तर वहिनी, रीमा वहिनी. आश्चर्याचा फार मोठा धक्का. आले बाबा, भोर येळी आले, खरूस घेऊन आले. ये वहिनी. दोघं गेस्टरूममध्ये गेले. बाया बाया बाया, केवढी मोठी व शाळा, आणि पोरं किती. याला विचार आमचं प्रताप भाऊ कुठे आहेत, त्याला विचार प्रताप भाऊ कुठे आहेत, सांगताय बाई कोणी? मग बघ, वनमाला ताई भेटल्या. सर्रकन अंगावर काटा आला, धडधड वाढली. मला हितवर घेऊन आली बघा. पाणी झालं. वनमालाने काही सांगितलं असेल तर. आणि तुम्ही का व एवढं सुरकतलाय? कोण, मी? रातभर जागला असान. एवढा अभ्यास चांगला नाही. नाही, माझी तब्येत बरी आहे. आता ग बाया, मग काय माझं डोळं धोका देतात का? अहो, डोळं खोल गेल्या, तोंड सुकलंय. भांडला बिंडला नाही ना? मी कुणाशी भांडणार? आता ते द्यावाला ठावं. त्या बाय त्या तशा, तुम्ही हे असे गप गप. तू आलीच आहेस तर आता बाहेर हॉटेलमध्ये जेवून जा. त्याने विषय बदलला. काय घाय लागली काय? मला लय काटवायला बघताय. 2 गोष्टी बोलू चालू. ते बाहेर जेवता जेवता बोलूयात की. आई बाबा कसं आहेत, गुरंढोरं कशी आहेत, काय विचारपूस करा की. तेच सगळं बोलू ना आपण. जेवायचं बघू. बाहेर वनमाला ताई थांबली. ती बाहेर थांबली आहे का? अंगावर साप पडल्यासारखं काय वरडत आहे? नाही, तसं म्हणजे कसं बी असू द्या. वनमाला ताईचा जीव लय मोठा आहे बघा. मागं लागल्या होत्या, जीवन जा जीवन जा जीवन जा. मीच म्हणली पहिली प्रताप भाऊला भेटते, मग येऊ. मग जाऊ की दोघं बी. काय उपवास आहे का? हो. मग काय केळं बिळं खाल्लं का नाही? नाही, मला भूक नाही. निरंकार आहे म्हणा की. कुणासाठी धरलाय? वनमाला ताईसाठी ना? वहिनी, अहो आता गावभर झालं आहे. तोंडाला लिपाण लावता येतं का? जो तो विचारतोय लाडू कधी लाडू कधी. मीच म्हणते प्रताप भाऊ शिकत्यात, साहेब झाला का लगीन. तो गप्प. बाबा, आईची समजूत काढली मी, त्यांनी बी होकार भरलाय. वहिनी, अहो लग्नाचं ज्या त्या वेळी बघू ना. आत्ता काय बाशिंग बांधायला आली का मी? जवाचं तवाच. तवा पोळ्या. म्हणलं आली तर वनमाला ताईला बी सांगावं. काय सांगणार? आमचा हा आहे, कोणाचा विरोध नाही. थोरलं दादा आमचं हे कोणी बी नाही म्हणालेलं नाही. त्यो शिकतोय, त्याच्या मर्जीनं करन. पर काय बी म्हणा भाव, लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभन बरं का. प्रताप आतल्यात कुरतडत होता. अहो चालताय ना व? वहिनी, अंगात जरा कसकस आहे. मग डॉक्टरकडं जायचं का? नाही, मी पडतो जरा. ताईला बोलवू का? नाही, नको. काय बाया, काय बी कळू देत नाही. मी राहू का इथं? अहो, इथे दुसऱ्या माणसांना राहायला परवानगी नसते. मग व पाय निघन का माझा? म्हणजे ना आईला काय सांगू? अहो वहिनी, काही नाही, किरकोळ आहे हे. तुमची आई कशी माहिती ना? बसल्या ताटावरनं उठल, धावत इथं येईन. मग आईला सांगूच नको.
बरं, वनमाला ताईला सांगते, म्हणते दवाखान्यात न्या, चांगलं इंजेक्शन द्या. उठा उठा, तिच्या घरी तरी जाऊ, बाहेर थांबली कावाची. ती आत नाही आली. पोरांचं हॉस्टेल आहे, नाही बाया माणसं नाही येत म्हण. असू द्या काय बी, चला भाऊ चला. सुटण्याचा मार्ग नव्हता. अपमान जिव्हारी लागला होता. कोल्हा कुत्रा घारवाड नाक घासत तिथं जाणं योग्य नाही. त्यांनी आठवल्यासारखं केलं आणि म्हणाला, वहिनी तू जेवण कर आणि तिलाच स्टँडवर सोडायला सांग. माझ्याकडे एक सर येत आहेत, उगाच ते रागवायला नको माझ्यावर. बरं जाते, पण काळजी घ्या हां. ती बाहेर पडली. बाहेर वनमाला होती. अहो आजारल्यात प्रताप भाव, पार तोंड उतरले. वनमाला काही बोलली नाही. आता तू बी गप गप, काय झालंय? नाही काही नाही. बिनसलं आहे का दोघांचं? नाही होत तसं काही नाही. अगं टवटवीत फुलासारखी तू, आज पार कोमिजली की तू. नाही होत तसं काही नाही आहे. दोघी बोलत बोलत वनमालाच्या बंगल्यावर आल्या. हे तुमचं आहे काय? हो. बया केवढं मोठं घर आहे आणि इनमेन 2 माणसं आहे. हां तसं म्हणा, आता तिसरं वाढनच की. वनमाला लाजली, पण हसली नाही, बोलली नाही. आणि भाऊ व तुझा? तो शाळेत गेला आहे. आणि तुझी शाळा? तुम्ही आलात म्हणून मी सांगून आली आहे. बसा हां, वाढते. आणि तू ग? मी मोहन आला की जेवीन. जेवण झालं. ये इथं बस जरा. अहो तुम्हाला स्टँडवर सोडते ना, बस. हे बघ, मी बाय माणूस, तू बाय माणूस, एकीला दुसरीचं कळतं. काय झालं आहे? ते भाव येणार, तुम्ही घुम्यात, काय वाजलं आहे का? नाही हो. आता बहिणीला बी नाही सांगणार का? अहो खरंच काही नाही, चला मी सोडते तुम्हाला. अशी कशी जाईल मी? मग राहा इथे. राहायचं कुठलं होतं आहे ग? सांगितलं नाही, काळजीत पडतील समधी. आता सांग, भांड्याला भांडं का लागलं? अहो खरंच काही नाही ताई. असं न ग सांगू. आले तेच चुकलं माझं. कोण कुठली मी? मला कशी सांगणार तू? ठीक आहे जाते मी. अहो सोडते ना मी तुम्हाला. न ग, पाय आहेत, आली तशी जाईल मी. ती निघाली. आता काहीतरी खोटं बोलून वेळ मारून न्यायला हवी. हे बघा, सारखं एक दोघांनी भेटणं चांगलं नाही. चर्चा होते, किंमत कमी होते. दुसरं म्हणजे त्याचा अभ्यास झाला पाहिजे, म्हणून मीच सांगितलं इकडे सारखं सारखं येऊ नको. हे चांगलं केलं तुम्ही, पहिला अभ्यास. झाला तो थोडा नाराज. होऊ द्या, तुम्ही त्याच्या भाल्याचं सांगितलं आहे. पण जरा लांबनं ध्यान ठेवा. आजारलेगत वाटतंय. डोळं बी खोलावर गेल्यात. तोंड एवढंसं झालं आहे हो. नाही मी लक्ष ठेवीन ना. वनमालाने तिला स्टँडवर सोडली. परीक्षा झाली. प्रताप गावी निघून आला. घरच्या लोकांना भेटला. घरी दुष्काळ. जवळजवळ 2 महिने नवीन वर्ग सुरू व्हायला वेळ. 2 महिने काम केलं तर 4 पैसे मिळतील म्हणून तो पुन्हा शहरात आला. हॉस्टेलवर राहिला. सुट्टीत हॉस्टेलवर राहायला देत नाहीत. 1-2 दिवस त्यांनी स्टँडवर काढले. बाजारपेठेतनं फिरत होता. प्रत्येक दुकानात शिरत होता. मला 2-3 महिन्यासाठी काम हवं आहे. का 2-3च महिने का? नाही त्याच्यानंतर माझं कॉलेज चालू होईल ना. नाही मग नाही आमच्याकडं काम. असं अनेक ठिकाणी झालं. किराणा, भुसार, हॉटेल, मेडिकल दिसेल त्या दुकानात शिरत होता. कोणाला कायमस्वरूपी नोकर हवा, कोणी ओळख मागत होता, कोणी अल्प पगार देत होता. प्रतापला कोणी देईल ते काम हवं होतं. झाडू मारणं, फडका मारणं त्याच्यासाठी नवीन नव्हतं. तो कापड विक्री दुकानात शिरला. काउंटरवरच्या व्यक्तीला विनयानं म्हणाला, आपल्याकडे मला काम मिळेल? नाही हो, धंदा स्लॅक आहे. मला कामाची आवश्यकता आहे हो. पण कामगार नकोच आहे ना. तो निघाला आणि बहुतेक दुकानदाराला काहीतरी आठवलं. किती शिकला रे बाबा? मी कॉलेजच्या 1ल्या वर्षाची परीक्षा दिली आहे. काय नाव काय म्हणला तुझं? मी प्रताप सपकाळ. पक्षाच्या कार्यालयात काम करशील का? हो करीन की. पक्षाचं नवीन कार्यालय हे तर कोपऱ्यावर सुरू झालं आहे, त्यांना माणूस हवा होता. थांब जरा थांब. त्यांनी 1-2 गिऱ्हाईकांचे पैसे घेतले आणि म्हणाला चल. तो मालक त्याला घेऊन पक्ष कार्यालयात आला. तिथे एक वयस्कर बाई बसली होती. 5-10 कार्यकर्ते होते. हे बघ, ह्या विजय माला यांना सगळे माही म्हणतात.
प्रतापने नमस्कार केला. "अन माई, हा प्रताप आहे, याला कामाची आवश्यकता आहे म्हणतो." माईंनी त्याला खालीवर बघितला, चष्मा बाजूला ठेवला. "बसा." दुकानदार बसला, प्रताप उभा. "अरे बाळ, तूही बस." प्रताप उभाच होता. मी ठीक आहे." "हे बघ, हे कार्यालय मी सुरू केलं आहे. माझ्या गैरहजेरीत लोकांशी संवाद साधणं, चहा पाणी देणं ही कामं करायला लागतील." "करीन मी." "बाळ, तुझं शिक्षण काय झालं आहे?" "मी कॉलेजची पहिल्या वर्षाची परीक्षा दिली आहे." "पुढे शिकणार आहेस का नाही?" "शिकणार ना. कॉलेज सकाळी असतं. मी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत इथे थांबीन." "छान. आता पगाराचं बोल बाळा." "तुम्ही द्याल तो." "असं कसं होईल रे? तुला तुझ्या गरजा आहेत. बोल." "माई, तुम्ही द्याल तो. मला खूप गरज आहे कामाची." "महिना 1,000 देईन." "1000? काम बघून वाढवीन." "माई, चालेल अहो." "मग जॉईन कधी होतोस?" "आत्ता, ह्या क्षणी." "अरे वा, खूप छान." प्रताप दुकान मालकाच्या आणि माईंच्या पाया पडला. प्रताप कामाला लागला. राहायला जागा त्या ऑफिसमध्येच मिळाली. खर्चाला ॲडव्हान्स पैसे मागून घेतले. चहा जेवणाचा प्रश्न सुटला. सकाळी 8 वाजता ऑफिस सुरू होई. एवढ्या सकाळी माणसं येत नसत. हा पुस्तक वाचत बसे. आलेल्या लोकांशी आदबीनं बोले, त्यांची उडबस करे, चहा पाणी दे. त्यामुळे 4-8 दिवसात सगळ्यांचा लाडका झाला. लोकसंपर्कासाठी ही नोकरी फार चांगली होती. शिवाय लोकांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न त्याला समजू शकत होते. पक्षाची ध्येय धोरणं या ठिकाणी शिकता येत होती. महिनाभराच्या प्रतापच्या सेवेने विजयमाला संतुष्ट झाल्या. एका संध्याकाळी कोणी कार्यालयात नाही असं बघून विजयमाला प्रतापला म्हणाल्या, "ये बैस इथे." "माई अहो." "अरे बस रे, तू माझ्या मुलासारखा आहेस. महत्त्वाचं बोलायचं आहे. बस हं बाळ." तो बसला. "आमचा मुलगा विजयकुमार." "परिचय झालाच आहे तुमचा." "विजयकुमार कसा आहे हेही थोडंफार समजलं असेल." "आमचं आता वय झालं आहे. माझ्यानंतर त्यांनी राजकारणात यावं ही माझी अपेक्षा. त्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय काढलं. त्यांनी या ठिकाणी यावं, बसावं, लोकांशी बोलावं, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात हा हेतू. पण येतो का तो? कधीतरी 5-10 मिनटं येतो. उठतोच मुळी दुपारी. रात्रभर कुठे असतो माहिती नाही. 5-10 मित्र जमवतो, हुंदडत बसतो. आम्हीही कारणीभूत आहोत त्याला. पक्षाची सत्ता होती त्यावेळी माझा पाय घरात क्वचित असे. त्यांनी घेतला त्याचा फायदा. पैसा होता, त्याचाही फायदा घेतला. कुठे खर्च करावा हीच कल्पना नाही. घामाचा पैसा नाही ना त्याच्या. सांगतो ते एवढ्यासाठी की आता आम्ही थकलो. वयाने थकलो, त्याच्या मागे लागून सुद्धा थकलो. आम्ही महिनाभरात तुला जोखलंय. तू विजयकुमारला राजकारणाची गोडी लावू शकतोस. गावोगावी संपर्क दौरा आयोजित करा, मीटिंग्स घ्या, सभा ठेवा. विजयकुमारला जनतेत जाऊ द्या. आम्हीही येत जाऊ, पण विजयकुमार महत्त्वाचा. पैशाचा सवाल नाही, हवा तितका पैसा देऊ. 2 वर्षांचा वेळ आहे. आपणाकडे आज आमदार आम्ही असलो तरी विरोधी बाकावर बसलेलो आहोत. आंदोलनं आयोजित करा, सभा घ्या, वाटेल ते करा. महत्त्वाची बाब म्हणजे वयाचं कारण देत पुढच्या निवडणुकीत आम्हाला तिकीट नाकारलं जाईल. पक्षश्रेष्ठी तसा निर्णय घेऊ शकतात. त्यावेळी आम्हाला विजयकुमारसाठी तिकीट मागायला लागेल आणि त्यासाठी विजयकुमार सक्षम असायला लागेल आणि त्या तयारीची जबाबदारी तुझी. विजयमालांच्या बोलण्यात एका असहाय्य मातेची तळमळ होती, काळजी होती, मुलाच्या भविष्याची चिंता होती, तसाच कावेबाजपणाही होता. विजयमाला धूर्त, कावेबाज, धोरणी. पती मालोजी यांच्या निधनानंतर त्यांनी प्रत्येक निवडणूक जिंकली होती. पण आता वय झालं होतं. वयाचं कारण देत पक्ष त्यांचं तिकीट नाकारू शकत होता. त्यांच्या मुलाला विजयकुमारला तिने नानापरीने लोकांपर्यंत आणायचा प्रयत्न केला, पण साध्या सक्रिय कार्यकर्त्याची भूमिका त्यांनी पार पाडली.
विजयकुमारला राजकारणात आणण्याचं कार्य अवघड पण नाही कसं म्हणणार. त्यासाठी प्रयत्न करणं हे प्रतापचं काम. एकदा तो म्हणाला, प्रतापदादा, आपण डोंगरगावला युवक मेळावा आयोजित करूयात का? माईंना विचार. नाही, माई नाही येणार आहे, तुम्ही येणार का? आता डोंगरगाव म्हणल्यावर कोण नाही येणार? येणार, मी येणार, आमचे सगळे कार्यकर्ते येणार. मग कार्यक्रम लावू. लगी. तिथल्या कार्यकर्त्यांना बोलवतो, स्पीकर, मंडप, जेवणाची व्यवस्था करतो. नक्की. प्रतापला खूप आनंद झाला. आजवर जे आईला शक्य झालं नव्हतं ते प्रतापने करून दाखवलं होतं. नियोजन झालं. कार्यकर्त्यांना 50,000 खर्चाला दिले. 4 आड बकरी, मसाला, तांदूळ, तेलाला तेवढे पुरेसे होते. गावालाच जेवण, कार्यकर्त्यांची चंगळ. अशा कार्यक्रमातूनच कार्यकर्त्याला 4 रुपये मिळतात. ते मिळाले नाही तर ते थोडंच संसार कामधंदा सोडून मागे उभे राहणार. मोर्चाचा दिवस उगवला. विजयकुमार दादा, आज आपला डोंगरगावचा मेळावा किती वाजता आहे? सभा 7ला चालू करू, 8-8:30पर्यंत चालेल. मग गाव जेवण. तू हो पुढं, आलोच मी. विजयकुमार सटकला. प्रताप पुढे गेला, नियोजन केलं, वाट बघत बसला. विजयकुमार आलाच नाही. तो कुठेतरी पीत बसला. आता सभेचं नियोजन केलेलं होतं, बोललं तर पाहिजे. प्रतापचं भाषण झालं, टाळ्या पडल्या, कौतुक झालं. प्रतापचा प्रतापराव झाला. माई, बोल बाळ. माई, मला वाटतं पत्रकार परिषद आयोजित करावी. विशिष्ट कारण? नाही, कारण नाही, पण अरे विशेष कारण हवं ना. माई, आपल्या एका सभेच्या 100 पट काम पत्रकार परिषदेचं होतं. सत्ताधाऱ्यांवर तोफा डागा, त्यांच्या धोरणांवर बोला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला, तरुणांच्या प्रश्नांवर बोला. हे सरकार निष्क्रिय आहे हे सांगा. वर्तमानपत्र किमान 25,000 लोक तरी वाचतात. त्यायोगे लोकांपर्यंत जाल. लोकांना वाटेल कोणीतरी आपलं आहे. ठीक आहे, कर आयोजित. पत्रकारांचं जेवण वगैरे माई. 50 घेऊन जा. कधीचा दिवस, वेळ? उद्या रात्री 8ला ठेवा. राजकिरणमध्ये ठेवा. तिथे पत्रकार परिषद होईल आणि जेवणसुद्धा. नियोजन झालं. आणि दुपारी माईसमोर. प्रताप, अरे घोटाळा झाला आहे रे. काय झालं माई? पक्षप्रमुखांनी आज रात्री मुंबईला मीटिंग लावली आहे. आम्हाला गेलं पाहिजे. त्यांची नाराजी नाही परवडणार. मग काय, आपण पत्रकार परिषद रद्द करून टाकू? नाही रे, पत्रकार नाराज होतील. अहो, मग त्यांच्या प्रश्नांना उत्तरं कोण देईल? विजयकुमार काही येणार नाही. तुलाच ते सगळं बघायला लागेल. मी? हो. नाही नाही, मला कसं शक्य आहे? अरे, तू आम्हाला मुद्दे देत होतास. आणि काय रे, तुला जमणार कसं नाही? प्रतापरावांवर जबाबदारी येऊन पडली. प्रतापने थोडा अभ्यास केला. सुरुवातीला पत्रकारांचं स्वागत केलं, विनयानं, मधाळ शब्दांनी. मग विजयमालाजी या पत्रकार परिषदेला का हजर राहू शकल्या नाहीत ते सांगितलं आणि पत्रकार परिषद सुरू झाली. प्रतापराव, खरं तर पत्रकारांसमोर प्रश्न मांडण्याचा अधिकार माननीय विजयमालाजींना. त्या नसताना ही पत्रकार परिषद घेण्याचा हेतू काय? एका पत्रकाराने विचारलं. आपला प्रश्न वास्तववादी आहे. एक तर त्यांच्या मनातले प्रश्न, विचार, मनोगत त्यांनीच मांडायला हवेत. पण अचानक त्यांना जायला लागलं आणि जबाबदारी माझ्यावर पडली. त्याच बोलणार, त्याच विचार मांडणार, फक्त माझ्या तोंडून. म्हणजे तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं देणार का? अर्थात. नाही, पण ते अधिकृत असन का अनधिकृत असन? हे बघा, मी जी बोलेन ते अधिकृत असेल. आणि उद्या सत्ताधारी गटानं तुमच्या झोड ठेवली तर मग? प्रताप थोडा वेळ शांत बसला आणि म्हणाला, मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला समर्थ आहे. मग ठीक आहे, बोला. आणि मग प्रतापची चौफेर टोलेबाजी सुरू झाली. महागाईवर बोलता बोलता तो निर्देशांकावर गेला. रुपयाच्या पडझडीवर तोंडसुख घेतलं. 5 वर्षांपूर्वीचे पेट्रोल, डिझेल, तेल, अन्नधान्याचे दर सांगितले, आजचे सांगितले, झालेली वाढ सांगितली. तरुणांच्या नोकर भरतीवर त्यांनी तोंडसुखच घेतलं. शासनाच्या डिपार्टमेंटला किती जागा आहेत, किती भरती झाली, बाकी किती आहेत,
हे सांगून तो पुढे म्हणाला की तरुणांच्या प्रश्नांबद्दल हे सरकार उदासीन आहे. बेकारी, चोऱ्या, दरोड्या ह्या सगळ्याला हे सरकार जबाबदार आहे. सरकारच्या उधळपट्टीचा आता त्यांनी समाचार घेतला. शेतकऱ्यांना वीज पुरवठा, सिंचन योजना, दर यावर तो हळवा होऊन बोलला. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, मंत्री यांच्यावर सभ्य भाषेत सोदाहरण ताशेरे ओढले. आणि सगळ्यात शेवटी तो म्हणाला, शेतकरी, तरुण, व्यापारी, उद्योजक आता त्रासलाय. माननीय विजयमालांच्या नेतृत्वाखाली घटनेनं दिलेल्या चौकटीत राहून आंदोलन करणार आहोत आम्ही. पत्रकार परिषद संपता एक पत्रकार म्हणाला, काय आपण काय विजयमालांचे उत्तराधिकारी आहे काय? नाही, असं काही अजिबात नाही आहे. पण वर्तमानपत्रात फोटो सकट बातम्या आल्या आणि चर्चा मात्र त्यावरच सुरू झाली. श्रोते हो, आपण ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित नियती ही कादंबरी. आपल्या कथानायकेला अजून एका वळणावर नियती घेऊन आलेली आहे. पुढे काय होणार हे ऐकणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ऐकत रहा, भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. उद्या ऐकूयात नियती या जगन्नाथ शिंदे लिखित कादंबरीचा पुढचा भाग. नमस्कार.